नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण संगमनेरमध्ये आलेलो आहोत. मधुकर वाकचौरे सर, डॉक्टर मधुकर वाकचौरे सर यांना भेटतो. सर नमस्कार. सर आता तुम्ही प्रयोग केले सगळे, म्हणजे सगळे बांबू, सळेऐवजी बांबू वापरणे, त्याची सगळे प्रयोग झाले, त्याच्यातली घरं झाली. आता 10 वर्षाचा कालावधी पण आला, म्हणजे आता ही गोष्ट सिद्ध झालेली. बरोबर आहे. पण मला असं विचारायचं की हे सगळं शासकीय पातळीवर पोहोचतं का? हां, तर सरकार दरबारी हे नेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. आपलं सध्याचं जे इंदिरा विकास योजनेचं पत्र्याचा रूफ असलेलं जे आहे, छत असलेलं जे मॉडेल आहे, हां, त्याला समांतर मॉडेल आम्ही तयार केलं. त्याच्या प्लॅनिंगमध्ये थोडेसे बदल केले, थोडासा एरिया वाढवला 10 स्क्वेअर फुटाने, आणि त्या घरात मोरी पण केली होती आतमध्येच, हां, आणि संडास पण केलं होतं. तर अशा घराचं जर आज मी तिला बांधलं तर आम्ही अंदाजे 20% कॉस्ट कटिंग करू शकतो. हो 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 हो, हां, त्याच्यात. आणि त्या खर्चाचं सोडा, पण त्या इंदिरा आवास योजनेच्या मॉडेलची उंची कमी आहे. त्याच्यामुळं 15 मार्चच्या नंतर त्या घरात ते लोक झोपू शकत नाही. हो, हां, मग ते गरीब जे आहेत की ज्या माऊल्या आहेत त्यांना रात्रीचं नाईलाजानं बाहेर झोपावं लागतं, आणि मग त्यामुळं पुढचे अनेक संकट त्यांच्यावर ओढवतात. चोरा होतात, अन्याय अत्याचार होतात. येस, तर त्यासाठी सरकारने जर हे आमचं मॉडेल वापरलं तर त्यातून बचतही होईल आणि त्यांची सुरक्षितता वाढेल, आणि त्या लोकांचं जे लिव्हिंग स्टँडर्ड आहे ते थोडं बदलेल. हां, त्याच्यातल्या खिडक्या थोड्या मोठ्या करायच्या आहे, वरून स्लॅब आल्यावर तो गरम कमी होणार आहे. हां, आणि थोडा उजेड पण वाढेल, त्यांची मुलं बाळ अभ्यास करू शकतील व्यवस्थित. असं म्हणजे आता जे सरकारचं कुठल्याही शासनाचं एक धोरण असतं की प्रत्येकाला घर द्यायला पाहिजे. बरोबर. तर अशा म्हणजे ज्याला आपण खर्च कमी होणाऱ्या आणि चांगल्या घरांची निर्मिती केली तर ते शासनाने लोकांसाठी सुद्धा चांगलं आहे ना. हो, आता सध्या शासन इंदिरा आवास योजनेची भरपूर गरज देत आहे. बरेच लोक सरकारच्या नावे ओरडत असतात की हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, पण आता तुम्ही प्रत्येक गावात जा, तिथं 100-150 घरं इंदिरा आवास योजनेची आहेत. फक्त ती घरं जी आहेत ती तेवढी हायजेनिक नाही आहे, लिवेबल नाही. तर ती जास्त राहण्यायोग्य व्हावीत याच्यासाठी थोडे बदल व्हायला पाहिजे. आणि त्याच्यात बांबू रिइन्फोर्स कॉन्क्रीटचा जर त्यांनी स्लॅब वापरला तर ती चांगली गोष्ट आहे. आणि आपण सर्वसाधारणपणे म्हणतो की बांबू रिइन्फोर्स कॉन्क्रीटचं कुठलंही स्ट्रक्चर जे आहे त्याचा स्पॅन म्हणजे गाळा हा 12 फुटाच्या वर नको, आणि सरकारच्या योजनेचं पण त्यांचं 12 फुटाच्या वर काही नाही आहे, त्यामुळं ते सुरक्षितपणे वापरू शकतात. हां, आणि त्याच्या नॉर्म हो हो. मधल्या काळात काही BDO, इथं आसपासच्या तालुक्यातले BDO, पंचायत समितीचे बरेचसे अधिकारी, त्यांनी येऊन पाहिलं ते मॉडेल, पण मग पुढे त्यात काही झालं नाही. म्हणजे अजून त्याचं पुढे, हां, पण एक दिवस येणार की आपल्याला नाईलाजानं होईना तिकडे जावं लागलं. नाही, अशीच परिस्थिती आपण असं विचार करतो की सर नाईलाजानं म्हणजे स्टीलच मिळणार नाही आहे, सळीच मिळणार नाही, आणि मिळाली तर ते आपल्या आवाक्यात नसणार आहे. बरोबर. घरं द्यायचा प्रश्न होणार, त्यावेळी बरोबर ते हे वापरावंच लागेल. त्यावेळी येण्यापेक्षा आजपासूनही सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे उशिरा येणार जाईल तर आज काय नको, असा विचार करायचा. म्हणजे खरं म्हणजे तिकडं शासन, जनता आणि लोकांनी पण थोडी मागणी करायला पाहिजे. बरोबर, चांगलं आहे तर बाबा शासनाने मांडायला पाहिजे. बरोबर, अशी घरं चालतील, नक्की चालतील. आणि त्याचं नुसतं प्रत्यक्ष नाही तर दोन्ही बाजू आहेत. प्रत्यक्ष तर घरं उभी आहेतच, आणि कागदावर पण ती थेअरी प्रूव्ह करून दाखवलेली आहे पूर्णपणे. आणि आपल्यासारख्या म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या माणसांना सर्व चाचण्या घेऊन, बरोबर, योग्य पद्धतीनं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची मांडणी करून केलेलं आहे. म्हणजे हा यशस्वी प्रयोग आहे, तर त्याकडे परत शंकेने बघण्याची गरज नाही. बरोबर, हे फक्त आता पुढे न्यायला पाहिजे. हो, प्रोसेस पुढे केली पाहिजे. आता शासनही थोडं पुढे येत आहे. आता त्यांनी त्यांच्या जे DSR आहे, डिस्ट्रिक्ट शेड्यूल ऑफ रेट्स, त्याच्यात बांबूचा वापर 15% करावा असे काही ॲटम्स त्यांनी टाकलेले आहेत. पण हो, सार्वजनिक बांधकाम खात्यानं. पण हे थोडंसं सावध पाऊल आहे.
आता जे प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी प्रत्येक ॲटमसाठी IS कोड्स असतात, तर त्या IS कोडमध्ये सुधारणा चालू आहे. आपण त्यांना काही इनपुट्स देतो आहे ह्या प्रयोगावरून, तर तेही ॲक्सेप्ट होतील. आणि मला नक्की आशा आहे की उद्याचा दिवस असा असेल की बांबू रिइन्फोर्स कॉन्क्रीटची गरज ही कॉमन होतील. आणि तो दिवस यावा असं अपेक्षा व्यक्त करतो सर. ही सगळी माहिती सांगितली आणि खरं म्हणजे हे माहिती यासाठी म्हणतो सर की हे लोकांच्या मध्ये जाणं गरजेचं आहे. बरोबर. आणि तुम्ही केलेलं आहे. आणि लोकांमध्ये कसं असतं, ज्यांनी केलं त्यांनी सांगितलं तर त्यांना ते पटतं. बरोबर. आणि तुम्ही तर ते सगळे मॉडेल उभे केलेले. बरोबर. आणि ही चांगली गोष्ट आहे सर. धन्यवाद सर. साधारणतः म्हणजे बांबू क्षेत्राबद्दलची जशी जशी जाणीव वाढायला सुरू झालेली आहे. म्हणजे आता कसं, बांबू हा वनाचा आहे, मग ती वनशास्त्राने किंवा वन सगळ्या विभागाने विचार करत होते, पर्यावरणाच्या दृष्टीने ते विचार करत होते. पण अलीकडल्या काही वर्षात, आपण 1-2 वर्षामध्ये, की इंजिनिअरिंग कॉलेजचाही सुद्धा ओढा वाढलेला आहे. म्हणजे आर्किटेक्ट कॉलेज तर ते वापरण्यासाठी करतच, बरोबर, पण सिव्हिल डिपार्टमेंट सुद्धा म्हणजे आपल्यासारख्यांनी काम केले. तर हे सर्व पातळीवर सुरू आहे. तुम्ही तर त्याच्यामध्ये खूपच पुढे जाऊन काम केलेलं आहे. तर हा जो बदल आहे, तर हे शिक्षण व्यवस्थेमध्ये त्याच्यामध्ये काहीतरी थोडासा भर दिला पाहिजे का? एखादा टॉपिक त्यावर असावा किंवा बरोबर किंवा त्याची काही असं पाहिजे, थोडा अभ्यासक्रमातच पाहिजे का? आता नक्की वेळ आलेली तुम्ही म्हणता तसं. यापूर्वी काय आहे की जे अतिउत्साही लोक होते किंवा जे जास्त उत्सुक लोक होते त्यांनी हे केलं आहे. पण आता लोखंडाला पर्याय म्हणून जे इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम आहे त्याच्यात अल्टरनेटिव्ह रिएन्फोर्समेंट किंवा सबस्टिट्यूट रिएन्फोर्समेंट म्हणून बांबू किंवा इतर जे असे बांबूसारखे मटेरियल आहे त्याच्यावर स्टडी होणं गरजेचं आहे. नेहमीचं आपलं जे ठोकताळे चला बार एक बार असं म्हणून आता चालणार नाही. पुढे येणार आहे. हो ह्या अभ्यास करणं. येस ते नक्कीच. मला एक सर गोष्ट विचारायची की तुम्ही जे काम केल्यानंतर तुम्हाला जो पुरस्कार मिळाला होता, की तो स्टील कंपनीने दिला, तर तो कोणी दिला होता तो? ते असं आहे की अहमदनगरमधली सर्वात इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्यपूर्ण इमारत म्हणून आम्ही बांधलेल्या घराचा गौरव झाला. आणि तिथं त्याला जे बेस्ट इनोव्हेटिव्ह स्ट्रक्चर म्हणून अवॉर्ड मिळालं होतं, नाविन्यपूर्ण. आणि त्या घरात एकही स्टीलचा तुकडा वापरला नव्हता. आणि एका स्टील कंपनीनं मला ते बक्षीस प्रशस्तीपत्र दिलं होतं. वेगळं वाटतं ना, स्टील कंपनीने द्यायचं म्हणजे स्टील वापरलं नाही. त्यांनी दिलं, पोलाद स्टीलने दिलं होतं. तसंच त्याहीपेक्षा मोठं म्हणजे 2015 साली जालंधरला जे UK इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून जे आहे त्यांनी एक हे ठेवलं होतं, सिम्पोजियम होतं ते. आणि तिथे आम्हाला आमचे रिसर्च पेपर वाचून दाखवायचे होते. तर मग त्या परिषदेमध्ये, तर त्या परिषदेत मला तिथं बेस्ट रिसर्च पेपरचं अवॉर्ड मिळालं होतं. ह्या कामासाठी. आणि तिथं त्याच्यात 19 देश होते, त्यात गरीब देश होते, अतिपुढारलेले जर्मनी, जपान, UK, जर्मनी हेही होते. आणि तिथं याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं. जग जे शोधायला लागले, जगाला पुढं काय आहे पाहिजे, म्हणजे जगाचे सुद्धा आता थोडं लक्षात यायला लागले की जगातले जे ज्या पद्धतीने तज्ञ अभ्यास करायला लागले, तर ही मांडणी जगाच्या पुढं तर नजर हळूहळू चाललेली आहे असं म्हणायचं. नक्कीच चाललेली आहे. आणि शासनही एक पाऊल आता पुढे येत आहे. आता बांबूची लागवड बऱ्यापैकी वाढलेली आहे. महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डसुद्धा प्रयत्न करते. ज्यावेळेस बांबूची उपलब्धता वाढेल त्यावेळेस त्याची उपयोगिता आपल्याला ठरवावीच लागणार आहे. आणि त्यासाठी नुसते बांबूचे आर्किटेक्चरच्या वस्तू किंवा बांबूच्या झोपड्या हे बनवून चालणार नाही, तर बांबूचे विविध उपयोग हे आपल्याला धुंडाळावे लागणार आहे. त्यातला एक म्हणजे बांबूचा हा असा वापर, घर बांधणीसाठी वापर. येस. आणि आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगून ठेवलेलं आहे
की सामान्य माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजेसाठीचं मटेरियल परमेश्वरानं तो राहतो त्याच्या 10 किलोमीटर त्रिज्येत दिलेलं असतं. ते फक्त तुम्ही डोळसपणे पाहायचं आहे. पाहायला पाहिजे. म्हणजे आपल्या जवळच जे आहे ते साधन वापरायचं, Yes, त्याचा yes. जगेला वापर करायचा हा जो संदेश आहे बरोबर तो आता अंमलात आणला पाहिजे. बरोबर. आणि आपल्यासारख्या तांत्रिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रगत तांत्रिकमध्ये करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा जाणवतं. म्हणजे निश्चितच त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. धन्यवाद सर. थँक्यू. हां ठीक सर. हां वेळ घेतो सर. एकच मिनिट सर. आता तुम्ही प्रयोग केले सगळे, म्हणजे सगळे बांबू सळेऐवजी बांबू वापरणे, त्याची सगळे प्रयोग झाले, त्याच्यातली घरं झाली. आता 10 वर्षाचा कालावधी पण आला, म्हणजे आता ही गोष्ट सिद्ध झालेली. बरोबर आहे. पण मला असं विचारायचं की हे सगळं शासकीय पातळीवर पोचतं का? हां, तर सरकार दरबारी हे नेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. आपलं सध्याचं जे इंदिरा विकास योजनेचं पत्र्याचा रूफ असलेलं जे आहे, छत असलेलं जे मॉडेल आहे, हां, त्याला समांतर मॉडेल आम्ही तयार केलं. त्याच्या प्लॅनिंगमध्ये थोडेसे बदल केले, थोडासा एरिया वाढवला 10 स्क्वेअर फुटाने, आणि त्या घरात मोरी पण केली होती आतमध्येच, हां, आणि संडास पण केलं होतं. तर अशा घराचं जर आज मी तिला बांधलं तर आम्ही अंदाजे 20% कॉस्ट कटिंग करू शकतो. हो 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 हां त्याच्यात. आणि त्या खर्चाचं सोडा, पण त्या इंदिरा आवास योजनेच्या मॉडेलची उंची कमी आहे, त्याच्यामुळं 15 मार्चच्या नंतर त्या घरात ते लोक झोपू शकत नाही. हो हां, मग ते गरीब जे आहेत की ज्या माऊल्या आहेत त्यांना रात्रीचं नाईलाजानं बाहेर झोपावं लागतं, आणि मग त्यामुळं पुढचे अनेक संकट त्यांच्यावर ओढकतात. चोरा होतात, अन्याय अत्याचार होतात. येस. तर त्यासाठी सरकारने जर हे आमचं मॉडेल वापरलं तर त्यातून बचतही होईल आणि त्यांची सुरक्षितता वाढेल, आणि त्या लोकांचं जे लिव्हिंग स्टँडर्ड आहे ते थोडं बदलेल. हां, त्याच्यातल्या खिडक्या थोड्या मोठ्या करायच्या आहे, वरून स्लॅब आल्यावर तो गरम कमी होणार आहे. हां, आणि थोडा उजेड पण वाढेल, त्यांची मुलं बाळ अभ्यास करू शकतील व्यवस्थित असं. म्हणजे आता जे सरकारचं कुठल्याही शासनाचं एक धोरण असतं की प्रत्येकाला घर द्यायला पाहिजे. बरोबर. तर अशा म्हणजे ज्याला आपण खर्च कमी होणाऱ्या आणि चांगल्या घरांची निर्मिती केली तर ते शासनाने लोकांसाठी सुद्धा चांगलं आहे ना. हो, आता सध्या शासन इंदिरा आवास योजनेची भरपूर घरं देत आहे. बरेच लोक सरकारच्या नावे ओरडत असतात की बाई हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, पण आता तुम्ही प्रत्येक गावात जा, तिथं 100-150 घरं इंदिरा आवास योजनेची आहेत. फक्त ती घरं जी आहेत ती तेवढी हायजेनिक नाही आहे, लिवेबल नाही, तर ती जास्त राहण्यायोग्य व्हावीत याच्यासाठी थोडे बदल व्हायला पाहिजे. आणि त्याच्यात बांबू रिइन्फोर्स कॉन्क्रीटचा जर त्यांनी स्लॅब वापरला तर ती चांगली गोष्ट आहे. आणि आपण सर्वसाधारणपणे म्हणतो की बांबू रिइन्फोर्स कॉन्क्रीटचं कुठलंही स्ट्रक्चर जे आहे त्याचा स्पॅन म्हणजे गाळा हा 12 फुटाच्या वर नको, आणि सरकारच्या योजनेचं पण त्यांचं 12 फुटाच्या वर काही नाही आहे, त्यामुळं ते सुरक्षितपणे वापरू शकतात. हां, हो हो. मधल्या काळात काही BDO इथं आसपासच्या तालुक्यातले BDO, पंचायत समितीचे बरेचसे अधिकारी त्यांनी येऊन पाहिलं ते मॉडेल, पण मग पुढे त्यात काही झालं नाही. अजून त्याचं पुढे हां, पण एक दिवस येणार की आपल्याला नाईलाजानं होईना तिकडे जावं लागलं. नाही, अशीच परिस्थिती आपण असं विचार करतो की सर नाईलाजानं म्हणजे स्टीलच मिळणार नाही आहे, सळीच मिळणार नाही, आणि मिळाली तर ते आपल्या आवाक्यात नसणार आहे. बरोबर. घरं द्यायचा प्रश्न होणार, त्यावेळी बरोबर ते हे वापरावंच लागेल. त्यावेळी येण्यापेक्षा आजपासूनही सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे उशिरा येणार जाईल तर आज काय नको असा विचार करायचा. म्हणजे खरं म्हणजे इकडं शासन, जनता आणि लोकांनी पण थोडी मागणी करायला पाहिजे. बरोबर. चांगलं आहे तर बाबा शासनाने मांडायला पाहिजे. बरोबर. आम्हाला अशी घरं चालतील, नक्की चालतील. आणि त्याचं नुसतं प्रत्यक्ष नाही तर दोन्ही बाजू आहेत. प्रत्यक्ष तर घरं उभी आहेतच, आणि कागदावर पण ती थेअरी प्रूव्ह करून दाखवलेली आहे पूर्णपणे. आणि आपल्यासारख्या म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या माणसांना सर्व चाचण्या घेऊन बरोबर योग्य पद्धतीनं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची मांडणी करून केलेलं आहे.
म्हणजे हा यशस्वी प्रयोग आहे, तर त्याकडे परत शंकेने बघण्याची गरज नाही. बरोबर. हे फक्त आता पुढे न्यायला पाहिजे. हो प्रोसेस पुढे केली पाहिजे. आता शासनही थोडं पुढे येत आहे. आता त्यांनी त्यांच्या जे DSR आहे, डिस्ट्रिक्ट शेड्यूल ऑफ रेट्स, त्याच्यात बांबूचा वापर 15% करावा असे काही आयटम्स त्यांनी टाकलेले आहेत. पण हो सार्वजनिक बांधकाम खात्यानं. पण हे थोडंसं सावध पाऊल आहे. आता जे प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी प्रत्येक आयटमसाठी IS कोड्स असतात, तर त्या IS कोडमध्ये सुधारणा चालू आहे. आपण त्यांना काही इनपुट्स देतो आहे ह्या प्रयोगावरून, तर तेही ॲक्सेप्ट होतील. आणि मला नक्की आशा आहे की उद्याचा दिवस असा असेल की बांबू रिइन्फोर्स कॉन्क्रीटची गरज ही कॉमन होतील. आणि तो दिवस यावा असं अपेक्षा व्यक्त करतो सर. ही सगळी माहिती सांगितली आणि खरं म्हणजे हे माहिती यासाठी म्हणतो सर की हे लोकांच्या मध्ये जाणं गरजेचं आहे. बरोबर. आणि तुम्ही केलेलं आहे. आणि लोकांवर कसं असतं, ज्यांनी केलं त्यांनी सांगितलं तर त्यांना ते पटतं. बरोबर. आणि तुम्ही तर ते सगळे मॉडेल उभे केलेले. बरोबर. आणि ही चांगली गोष्ट आहे सर. धन्यवाद सर. थँक्यू. हां एक सर वेळा घेतो सर. एकच मिनिट सर. आता तुम्ही प्रयोग केले सगळे, म्हणजे सगळे बांबू, सळेऐवजी बांबू वापरणे, त्याची सगळे प्रयोग झाले, त्याच्यातली घरं झाली. आता 10 वर्षाचा कालावधी पण आला, म्हणजे आता ही गोष्ट सिद्ध झालेली. बरोबर आहे. पण मला असं विचारायचं की हे सगळं शासकीय पातळीवर पोहोचतं का? हां, तर सरकार दरबारी हे नेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. आपलं सध्याचं जे इंदिरा विकास योजनेचं पत्र्याचा रूफ असलेलं जे आहे, छत असलेलं जे मॉडेल आहे, त्याला समांतर मॉडेल आम्ही तयार केलं. त्याच्या प्लॅनिंगमध्ये थोडेसे बदल केले, थोडासा एरिया वाढवला 10 स्क्वेअर फुटाने, आणि त्या घरात मोरी पण केली होती आतमध्येच. आणि संडास पण केलं होतं. तर अशा घराचं जर आज मी तिला बांधलं तर आम्ही अंदाजे 20% कॉस्ट कटिंग करू शकतो. त्याच्यात. आणि त्या खर्चाचं सोडा, पण त्या इंदिरा आवास योजनेच्या मॉडेलची उंची कमी आहे. त्याच्यामुळं 15 मार्चच्या नंतर त्या घरात ते लोक झोपू शकत नाही. मग ते गरीब जे आहेत की ज्या माऊल्या आहेत त्यांना रात्रीचं नाईलाजानं बाहेर झोपावं लागतं. आणि मग त्यामुळं पुढचे अनेक संकट त्यांच्यावर ओढकतात. चोरा होतात, अन्याय अत्याचार होतात. येस. तर त्यासाठी सरकारने जर हे आमचं मॉडेल वापरलं तर त्यातून बचतही होईल आणि त्यांची सुरक्षितता वाढेल आणि त्या लोकांचं जे लिव्हिंग स्टँडर्ड आहे ते थोडं बदलेल. त्याच्यातल्या खिडक्या थोड्या मोठ्या करायच्या आहे. वरून स्लॅब आल्यावर तो गरम कमी होणार आहे. आणि थोडा उजेड पण वाढेल. त्यांची मुलं बाळ अभ्यास करू शकतील व्यवस्थित असं. म्हणजे आता जे सरकारचं कुठल्याही शासनाचं एक धोरण असतं की प्रत्येकाला घर द्यायला पाहिजे. बरोबर. तर अशा म्हणजे ज्याला आपण खर्च कमी होणाऱ्या आणि चांगल्या घरांची निर्मिती केली तर ते शासनाने लोकांसाठी सुद्धा चांगलं आहे ना. हो. आता सध्या शासन इंदिरा आवास योजनेची भरपूर गरज येत आहे. बरेच लोक सरकारच्या नावे ओरडत असतात की बाई हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण आता तुम्ही प्रत्येक गावात जा, तिथं 100-150 घरं इंदिरा आवास योजनेची आहेत. फक्त ती घरं जी आहेत ती तेवढी हायजेनिक नाही आहे, लिवेबल नाही. तर ती जास्त राहण्यायोग्य व्हावीत याच्यासाठी थोडे बदल व्हायला पाहिजे. आणि त्याच्यात बांबू रिइन्फोर्स कॉन्क्रीटचा जर त्यांनी स्लॅब वापरला तर ती चांगली गोष्ट आहे. आणि आपण सर्वसाधारणपणे म्हणतो की बांबू रिइन्फोर्स कॉन्क्रीटचं कुठलंही स्ट्रक्चर जे आहे त्याचा स्पॅन म्हणजे गाळा हा 12 फुटाच्या वर नको. आणि सरकारच्या योजनेचं पण त्यांचं 12 फुटाच्या वर काही नाही आहे. त्यामुळं ते सुरक्षितपणे वापरू शकतात. आणि त्याच्या नॉर्मल हो. मधल्या काळात काही BDO इथं आसपासच्या तालुक्यातले BDO, पंचायत समितीचे बरेचसे अधिकारी त्यांनी येऊन पाहिलं ते मॉडेल, पण मग पुढे त्यात काही झालं नाही. अजून त्याचं पुढे पण एक दिवस येणार की आपल्याला नाईलाजानं होईना तिकडे जावं लागलं. नाही, अशीच परिस्थिती आपण असं विचार करतो की सर
नाईलाजानं म्हणजे विशेष स्टीलच मिळणार नाही आहे, सळीच मिळणार नाही आणि मिळाली तर ते आपल्या आवाक्यात नसणार आहे, बरोबर. घरं द्यायचा प्रश्न होणार, त्यावेळी बरोबर ते हे वापरावंच लागेल. वापरावंच आणि लागेल. त्यावेळी येण्यापेक्षा आजपासूनही सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे उशिरा येणार जाईल तर आज काय नको बरोबर. असा विचार करायचा. म्हणजे आणि खरं म्हणजे तिकडं शासन, जनता आणि लोकांनी पण थोडी मागणी करायला पाहिजे. बरोबर. चांगलं आहे तर बाबा शासनाने मांडायला पाहिजे. बरोबर. आम्हाला अशी घरं चालतील. नक्की चालतील. आणि त्याचं नुसतं प्रत्यक्ष नाही तर दोन्ही बाजू आहेत. प्रत्यक्ष तर घरं उभी आहेतच आणि कागदावर पण ती थेअरी प्रूव्ह करून दाखवलेली आहे पूर्णपणे. आणि आपल्यासारख्या म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या माणसांना सर्व चाचण्या घेऊन बरोबर योग्य पद्धतीनं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची मांडणी करून केलेलं आहे. म्हणजे हा यशस्वी प्रयोग आहे, तर त्याकडे परत शंकेने बघण्याची गरज नाही. बरोबर. हे फक्त आता पुढे न्यायला पाहिजे, प्रोसेस पुढे गेली पाहिजे. आता शासनही थोडं पुढे येतंय. आता त्यांनी त्यांच्या जे DSR आहे, डिस्ट्रिक्ट शेड्यूल ऑफ रेट्स, त्याच्यात बांबूचा वापर 15% करावा असे काही आयटम्स त्यांनी टाकलेले आहेत. पण सार्वजनिक बांधकाम खात्यानं. पण हे थोडंसं सावध पाऊल आहे. आता जे प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी प्रत्येक आयटमसाठी IS कोड्स असतात, तर त्या IS कोडमध्ये सुधारणा चालू आहे. आपण त्यांना काही इनपुट्स देतो आहे ह्या प्रयोगावरून, तर तेही ॲक्सेप्ट होतील. आणि मला नक्की आशा आहे की उद्याचा दिवस असा असेल की बांबू रिइन्फोर्स कॉन्क्रीटची गरज ही कॉमन होतील. आणि तो दिवस यावा असं अपेक्षा व्यक्त करतो सर. ही सगळी माहिती सांगितली आणि खरं म्हणजे हे माहिती यासाठी म्हणतो सर की हे लोकांच्या मध्ये जाणं गरजेचं आहे. बरोबर. आणि तुम्ही केलेलं आहे. आणि लोकांना पण कसं असतं, ज्यांनी केलं त्यांनी सांगितलं तर त्यांना ते पटतं. बरोबर. आणि तुम्ही तर ते सगळे मॉडेल उभे केलेले. बरोबर. आणि ही चांगली गोष्ट आहे सर. धन्यवाद सर. थँक्यू. हां, रिइन्फोर्स कॉन्क्रीटची जी बेंडिंग थिअरी आहे, म्हणजे रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट थिअरी, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो सर? त्याला मराठी शब्दच नाही. हां, बेंडिंगची जी थिअरी म्हणजे एखादी जी तुळई आहे ती तिच्यावर लोड पडल्यावर जशी वाकते त्याचा अभ्यास म्हणजे बेंडिंग थिअरी. असं म्हणे की म्हणजे आपण त्याच्यावर वजन ठेवल्यानंतर वाकतो. प्रत्येक बीम हा थोडा वाकडा राहतो, तो आपल्या नजरेला समजत नाही. तर ही जी बेंडिंग थिअरी आहे त्याच्यात 3 प्रकारचे सेक्शन वापरले जातात. पहिला सेक्शन म्हणजे अंडर रिइन्फोर्स कॉन्क्रीट, म्हणजे ज्याच्यात सळईची मात्रा ही कमी राहते. आणि दुसरा असतो तो बॅलन्स सेक्शन, म्हणजे ज्याला कॉन्क्रीटचा दाब आणि लोखंडाचं ताण ह्या दोन्ही समप्रमाणात येतात, त्याला म्हणायचं बॅलन्स सेक्शन. आणि तिसरा असतो तो ओव्हर रिइन्फोर्स सेक्शन, म्हणजे याच्यात सळईची मात्रा जास्त राहते आणि सळईची बाजू म्हणजे खालची बाजू ही स्ट्रॉंग राहते कॉन्क्रीटपेक्षा. तर अंडर रिइन्फोर्स सेक्शन हे कायम वापरले जातात. तर मग हे असे सेक्शनची थिअरी डिझाईन करून त्याप्रमाणे अगोदर जे एक्झिस्टिंग RCCची लोखंडे सळईसाठी जी थिअरी आहे त्याप्रमाणे बीम डिझाईन केली. आणि त्या बीम डिझाईनला समांतर बांबू रिइन्फोर्स बीम डिझाईन केले. पण यात त्या स्टीलची टक्केवारी किती घ्यायची, काय घ्यायची, कशी घ्यायची हे थिअरीनी तर आलं होतं, पण ते प्रत्यक्षसुद्धा चेक करणं गरजेचं होतं. म्हणून वेगवेगळ्या पर्सेंटेज घालून प्रॅक्टिकल केलं आणि असे अंदाजे एक खराब झालेला धरून 36 बीम तयार केले वेगवेगळ्या टक्केवारीचे. आणि एका बीमचं वजन अंदाजे 336 किलो होतं. आणि मग हे असे बीम त्यांना बरोबर क्युरिंग म्हणजे त्यांना पाणी मारलं 28 दिवस आणि मग ते टेस्टिंगला घेतले. तर टेस्टिंगला घेतले त्यावेळेस काही संगमनेरातल्या लोकांना, काही पत्रकारांना सुद्धा बोलवलं की बुवा बघा हे असं आहे. कारण आपण भारतीय लोक शक्यतो नवीन टेक्नॉलॉजीवर लवकर विश्वास ठेवत नाही, किंवा सीइंग इज बिलिव्हिंग अशी इंग्लिशमधली म्हण आहे. तर ते लोक बघतील आणि त्यांचा विश्वास बसेल आणि मग ह्या थेअरीला थोडी लोकमान्यता मिळेल असं आम्हाला वाटायचं. मग
हे एवढं टेस्टिंग करणं याच्यासाठी सेटअपच नव्हता. तर हे करायच्या अगोदर सांगायचं राहिलं की त्याच्यासाठी एक सेपरेट फ्रेम तयार केली गेली युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनला लावायची. आणि ती आम्ही भंगारातून वेगवेगळं मटेरियल गोळा करून त्याचे 4-5 वेळा आराखडे बदलून मग ती एका संगमनेरातल्या फॅब्रिकेटरकडून ती बनवून घेतली. ती अंदाजे 200 किलो वजनाची ती फ्रेम आहे. अगोदर ती फ्रेम मशीनवर चढवायची आणि मग त्यावर हे बीम चढवायचे. आणि मग हे सर्व सेटअप झाला. मग माझे विद्यार्थी, माझे सहकारी शिक्षक आणि माझा कायमचा सहकारी प्रवीण मेत्रे, आम्ही सर्वजण असे जवळजवळ 35 लोक तिथं असायचो. आणि संगमनेरातून 10 हमाल जे चांगले तगडे आहेत ते घेऊन जाऊन ते बीम एवढे उचलून त्या मशीनवर लावायचं. तर हे मशीनवर लावणं फार अवघड असायचं. आणि त्याच्यात शिक्षक किंवा विद्यार्थी किंवा जे आणलेले लेबर आहेत त्यांना काही धोका होतो का याची फार चिंता असायची. मग सुरुवातीच्या काही बीम वर चढवताना त्रास झाला. मग नंतर ते आम्हाला सवयीचं होत गेलं आणि मग आम्ही त्या बीम टेस्ट केलं. तर याच्यात अगोदर लोखंडी सळ्या असलेले बीम टेस्ट केले. त्याने किती लोड घेतला, त्याने किती ताकद घेतली आणि त्याच वेळेस त्याचा मध्यभाग किती डिफ्लेक्ट झाला, म्हणजे किती खाली आला, बेंड झाला, त्याचे सर्व रीडिंग घेतले गेले. याच काळात काही बीमच्या बांबू बारला स्ट्रेन गेज लावले होते की त्याच्यात ॲक्च्युअल किती ताण तयार झाला आहे ते मशीनद्वारे सुद्धा आपल्याला पाहता येत होतं. तर मग असे वेगवेगळे बीम आपण टेस्ट केले. त्याच्यातला एक बीम खराब झाला होता, तो बाजूला काढला गेला आणि मग बाकीचे बीम टप्प्याटप्प्यानं आम्ही टेस्ट केले. हे जवळजवळ टेस्टात झालं. तर त्यात आम्हाला क्लिअर कमी पर्सेंटेजवाले अंडर रिएन्फोर्स सेक्शन, नंतर योग्य पर्सेंटेजवाले बॅलन्स सेक्शन आणि काही जास्त पर्सेंटेजवाले ओव्हर रिएन्फोर्स सेक्शन असे वेगवेगळे मिळाले. त्याच्यातले आपल्याला फोटो व्हिडिओत दिसतील. तर हे असे सेक्शन टेस्ट झाल्यानंतर मग आमचा उत्साह चांगला दुणावला. आणि मग त्याच्यानंतर आहे त्या थेअरीप्रमाणे, डेव्हलप केलेल्या थेअरीप्रमाणे प्रवीण मेत्रेंच्या घराचा स्लॅब आम्ही डिझाईन केला. बऱ्याच वेळा असं होतं आहे की एखादी व्यक्ती कागदावर कॅल्क्युलेशन करून एखादी थेअरी तयार करते किंवा प्रूव्ह करते, पण त्याला जर समाज मान्यताच मिळाली नाही तर मग त्याचा काय उपयोग, असा प्रश्न आहे. म्हणून मग हे जे प्रवीण मेत्रे यांचे जे वडील आहेत त्यांनी आमच्यावर भरोसा ठेवला आणि त्यांच्या घराच्या स्लॅबला आपण पहिल्यांदा बांबू रिएन्फोर्स कॉन्क्रीट वापरलं. त्याच वेळेस अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इंदिरा आवास योजनेची जे घरकुल आहे त्या घरकुलाला समांतर एक घरकुल आम्ही डेव्हलप केलं आणि त्यालाही बांबू रिएन्फोर्स स्लॅब वापरले. यात काही चुका निश्चित झाल्या. अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये जे आम्ही टेस्ट हाऊस बांधलं होतं त्यात स्लॅबची थिकनेस त्या गवंड्यांनी आमच्या ॲब्सेन्समध्ये थोडीशी कमी घेतली गेली, त्यामुळं तिथं डिफ्लेक्शन जास्त झालं होतं. आणि ते आम्हाला एक चांगलं इनपुट मिळालं की बुवा याची जर स्लॅबची थिकनेस आली नाही तर याला प्रॉब्लेम येऊ शकतात. हे सारं झाल्यावर सकाळ पेपरने आमची बातमी प्रसिद्ध केली आणि त्या बातमीमुळं नगरची काही मंडळी संगमनेरला हे सारं पाहण्यासाठी आली. त्यांनी ते पाहिलं आणि मग त्यातल्या काही जणांनी इच्छा दाखवली आणि त्यात प्रमुख होते ते सतीश गुगळे आणि त्यांच्या कुटुंबाचा मी, प्रवीण मेत्रे आम्ही दोघं अतिशय आभारी आहोत की त्यांनी आमच्यावर भरोसा ठेवला. त्यांनी ते कन्स्ट्रक्शन करायची तयारी ठेवली आणि तिथं असणारे जे कारागीर होते तेही राठोड म्हणून, तर त्यांनीही काम करायची तयारी दर्शवली.
बऱ्याच वेळा हे कामगार जे असतात ते नवीन काम करायला तयार होत नाहीत, पण ते तयार झाले आणि मग तिथेही घरं बांधली. तर हा जो प्रवास आहे हा तसा सोपा पण नाही आहे. हे बांबूचे बीम टेस्ट करणं, त्यात होणारा त्रास, त्यात होणारा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ते टेस्टिंग थोड्या त्रासावर संपलं समजा. आणि त्याने मला थिअरीचे जे आकडे आले होते ते बरोबर आहेत की नाही, किंवा त्यात काहीसे बारीक सारीक बदल करायचे आहेत, ते घेतलेले अझम्पशन्स आहेत ते बरोबर आहेत की नाही ते समजलं. त्यावरून बॅलन्स सेक्शन्सला लागणारी जी पर्सेंटेज बांबू आहे ते समजलं. आणि मग जे गुगळेंचं जे घर होतं त्यात सारे आकडे फायनल करून एक प्रूव्हन थिअरीवर ते घर त्याचं RCC डिझाईन केलं गेलं. त्याच्या फाउंडेशनमध्ये सुद्धा बांबू आहेत, त्याच्या कॉलममध्ये बांबू आहेत, त्याच्या बीम स्लॅब यातही बांबू आहे, जिन्यातसुद्धा बांबूच आहे. त्या घरात रिंगा सोडून कुठंही स्टील वापरलं गेलेलं नाही. आणि मग ते घर अंदाजे 2011-12 ह्या सालात पूर्ण झालं. त्याच्यासाठी इतरही काही गोष्टी आम्ही नाविन्याने केल्या होत्या. त्या म्हणजे तिथं भिंतींसाठी ज्या भिंती बांधलेल्या आहेत त्या सामान्य भिंती नसून त्या रॅट ट्रॅप बॉन्डमध्ये बांधल्या होत्या. रॅट ट्रॅप बॉन्ड म्हणजे दोन्ही बाजूनं कुडीवर उभी केलेली वीट आणि मध्ये 3 इंच गॅप अशी एक कॅव्हिटी वॉल तयार होते. अशा रॅट ट्रॅप बॉन्डनी त्या भिंती बांधल्या गेल्या. आणि मग हळूहळू ते घर आकाराला आलं. मधल्या काळात काही विद्यार्थी, काही उत्साही लोक त्याला भेट देत, काहींनी आम्हाला मूर्खातसुद्धा काढलेलं आहे. तर अशा सर्वजणांनी, पण या काळात सतीश गुगळे सरांनी दाखवलेलं जे संयम आहे, जे धैर्य आहे, त्याची खरोखर दाद द्यायला पाहिजे. त्यांच्या कुटुंबियांची दाद द्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा मी आणि प्रवीण म्हेत्रे आम्ही दोघंजणं इथून गेलो की आम्ही पहिल्यांदा गुगळेंच्या घरी जेवायचो आणि मग साईटवर जायचो. त्या कुटुंबानंही तितकाच उत्साहानं त्याच्यात भाग घेतला होता. स्लॅबला वगैरे आम्ही प्रत्यक्ष हजर राहायचो. तिथं बऱ्याच प्रमाणात सिमेंटमध्ये फ्लाय ॲश वापरलेली आहे. नंतर कॉन्क्रिटिंग करताना, बांधकाम करताना स्टोन डस्ट वापरलेली आहे. हे सर्व करून बांबू रिएन्फोर्स कॉन्क्रीट वापरून, रॅट ट्रॅप बॉन्ड वापरून आणि इतर काही मेजर्स घेऊन आम्ही तिथं अंदाजे 28 ते 32% आम्ही त्यांचं कॉस्ट कटिंग करू शकलो. आणि याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे. त्यानंतर घर 2012 साली पूर्ण झालं. अहमदनगर महापालिकेनं नंतर मग आम्हाला त्या घराच्या सेफ्टीबद्दल आमच्याकडून लिहून घेतलं आहे. माझी सही आहे त्याच्यावर की हे घर पुढचं 50 वर्ष टिकेल. आज जर तुम्ही पाहिलं तर घरात कुठे लिकेज नाही. ते कुटुंब आनंदाने तिथे राहते. त्यानंतर 1.5 वर्षांनी परत त्यांनी त्यांच्या भावासाठी असंच बांबू रिएन्फोर्स कॉन्क्रीटचं घर त्यांच्या नेटिव्ह प्लेस म्हणजे आढळगाव, तालुका श्रीगोंदा इथंसुद्धा बांधलेलं आहे. बस सरी आणि वापरून असं म्हणतो की जे आता म्हणजे सर्व पातळीवर त्याचं आपण टेस्टिंग झालेलं आहे. हो. आणि हे व्हॅल्युएडचं एक मोठं काम झालेलं आहे. बरोबर. हो. आणि आपल्यासारख्याने पडवून केल्यामुळे चांगली सारखी मराठी माणूस जागतिक पातळीवरचं संशोधन करून लोकांना उपयुक्त असं संशोधन, कारण ती बांबूचं आपण व्हॅल्युएशन सारखंच विचार करतो. बरोबर बरोबर. आणि ही रिप्लेसमेंट जर लोकप्रिय म्हणता येणार नाही, उपयोगिता नाही. आज ना उद्या लोकांना त्याचं महत्त्व समजेल. ज्यावेळेस स्टीलच्या किमती ह्या फार वाढतील. आत्ताही बघा, आज म्हणजे ऑक्टोबर 2021चा जो दसरा आहे तिथं आज स्टील 61-62 रुपये झाले आज. हां.
तर हे स्टील कमीच होत जाणार आहे, नक्की कमी होत जाणार आहे. किंवा मग आपण जे खनिज आहे हां, किंवा खनिज संपत जाणार आहे. संपत जाणार आहे. हो, खनिज संपत जाणार आहे. येस. हां, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुद्धा अशी परिस्थिती आली होती. तेव्हा लोखंडाचं एक फार शॉर्टेज आलं होतं. त्या काळात काही सैनिकांचे जे टेम्पररी शेल्टर होते त्यांना बांबू रिइन्फोर्स कॉन्क्रीट हे काहीही डिझाईन किंवा टेक्नॉलॉजी न वापरता असं रॅन्डम स्वरूपात त्यांनी वापरलं होतं. हां, हो हो हो, वापरलं गेलेलं. म्हणजे आपण काय म्हणतो सर, बांबू म्हणजे नुसता हलका आहे, कुठं झोपडी बांध, कुठं हे बांध, नुसतं देखावे परत जे म्हणतो बांबू तो त्याचं मूळ स्वरूप सळी पेक्षाही पुढं आहे. हो हो, हे काय हो, सामान्य माणसाला बांबू सर्वांसाठी आहे. अगदी तुमच्या लहान मुलाच्या झोळीपासून तर प्रेताच्या तिरडीपर्यंत बांबू वापरला जातो. पण आज बांबूकडं डोळसपणे एक इंजिनिअरिंग मटेरियल म्हणून पाहायची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी आम्ही काही थोडंफार करू शकलो याचा आम्हाला निश्चित आनंद आहे. खरं त्यासाठी अभिनंदन करायला पाहिजे की हे इतकं मोठं काम करून ठेवले पुढल्या पिढीसाठी की ज्याचं टेस्टिंग झालं, त्याच्या म्हणजे सर्व पातळीवर तो योग्यरित्या तपासून घेतला गेला. बरोबर, केवळ केला आणि प्रयोग केला असं नाही. आणि त्याचे टप्पे उभे केले. बरोबर, आजही आपण बघू शकतो. बरोबर. आता 2011 साली बांधलेलं घर आज ज्याला 10 वर्ष झाले. हो, येस येस, लोक त्याच्यात राहतात व्यवस्थितपणे. हो, हा. आणि असंही नाही की गुजरातमध्ये त्यांनी काही बांबू रिइन्फोर्स कॉन्क्रीट बांधले, पण त्यांनी जी घरं आहेत ती नॉन इंजिनियर्ड घरं आहेत आणि तिथं डिफ्लेक्शन फार झालेलं आहे. ज्याचं बीम असे मध्ये वाकलेले आहेत आणि तिथं मोठाल्या क्रॅक आलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या बाउंड्रीवर बांबू रिइन्फोर्स कॉन्क्रीटची घरं आहेत, पण मग तिथं ही अशी अवस्था आहे किंवा ते गळणारे घर आहे की त्याचं लाईफ कमी. तर आज आपण जे ट्रीटमेंट करून जर बांबू वापरला, तांत्रिक दोष होते, तर ते तांत्रिक दोष आपण काढलेले आहेत. आज समाजातले काही लोक येत आहेत पुढे. आतापर्यंत 4 घरं आपण बांधलेली आहे. अजूनही पुढे आले तर त्यांना आम्ही काही अपेक्षा न ठेवता मदत करायला तयार आहोत. हां, मी किंवा प्रवीण मेत्रे व आम्ही दोघंही अगदी समाजातल्या खालच्या थरातून आलेलो असल्यामुळं आम्हाला दोघांना बांधकामं येतात. आम्ही रॅट्रॅप बॉन्डचे किंवा बांबूचे स्प्लिट कसं करायचं हे आम्ही स्वतः करून दाखवलं गवंड्यांना. आमची गवंड्यांना ट्रेनिंग द्यायची पण तयारी आहे. हो, जे लोक वापरणार आहेत हो त्यांना तयार करायचं हो आणि त्याच्यासाठी ते आणि प्रसारासाठी माध्यम बरोबर. हो, हां, यासाठी सरकारची पण थोडीशी एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे. आम्ही सरकार दरबारी प्रयत्न केले नाही असं नाही. जे